झी 24 तास एक पाऊल पुढे। लष्कराच्या जवानांच्या चित्तथरारक कसरतींनी विजय दिवसाचा समारोप करण्यात आला। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर 2 दिवसांच्या विजय दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं। नो युअर आर्मी या कार्यक्रमाअंतर्गत लष्करातील करिअरच्या संधींबाबतही सर्वसामान्यांना माहिती देण्यात आली। आजच्या समारोपाला राज्यपाल के शंकर नारायणन उपस्थित होते। लष्कराच्या जवानांनी चित्तथरारक कसरती करून मुंबईकरांची मनं जिंकली। पाहुयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी घेतलेला हा आढावा। मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आर्मी मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 15 आणि 16 डिसेंबरला आयोजन करण्यात आलं होतं। आपण बघू शकता आर्मी मेळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिकं दाखवली आणि त्या प्रात्यक्षिकांनंतर आर्मीची जी शस्त्रास्त्र आहेत किंवा रणगाडे आहेत त्या रणगाड्यांचं मुंबईकरांना जवळून अनुभवता आली। आपण बघू शकतो ही रणगाड्यावरती कशा पद्धतीने मुंबईकर जे आहेत ते स्वार झालेले आहेत। एकंदर जे रणगाडे किंवा तोफा ज्या आहेत त्या फक्त टीव्हीवरती किंवा चित्रामध्ये मुंबईकरांना पाहायला मिळतात। मात्र आज मुंबईच्या शिवाजी पार्कवरती या तोफा अवतरलेल्या आपण बघू शकतो। आपल्याला समोर जी तोफ दिसते ती बोफोर्स तोफ आहे। कारगिल युद्धामध्ये या बोफोर्स तोफेनी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली होती। 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताचा विजय झाला होता आणि त्या विजयाचा आनंद आणि त्याची आठवण म्हणून विजय दिवस साजरा केला जातो। या मेळ्यामध्ये बघायला अनेक लोक आलेली आहेत ज्यांनी काही वेळांपूर्वी चित्तथरारक ज्या कसरती झाल्या त्या अनुभवलेल्या होत्या। कसं वाटतंय तोफा जवळनं रोज टीव्हीत बघतो, चित्र आज जवळनं बघते, किती आनंद होतो? खूप आनंद होतोय कारण की पहिल्यांदाच हे सगळं बघायला आणि अनुभवायला मिळतोय। खूप आनंद होतोय। त्या जे टँक्स आहेत त्याच्यावरती चढून बघायला मिळतं। तू वरती चढून बघितलंस का? किती छान वाटलं तुला? खूप छान वाटलं कारण की आपण अनेक पिक्चर मध्ये बघतो, असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आपण त्याच्यावर चढून बघावं, म्हणून मला खूप छान वाटलं। आज इकडे आलो तुला वाटलं का मोठं होऊन मला आर्मीत जायला पाहिजे म्हणजे काही सगळं होईल? हो वाटलं मला, मी मोठं होऊन आता एक सैनिकच बनीन। निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे की इकडे जे मेळा आहे त्याच्यामुळे लोकांना नक्कीच स्फूर्ती मिळते आणि जो सैन्याचा उद्देश आहे की जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात यावं, कदाचित तो सफल होईल असं इकडच्या तरुणांशी बोलल्यावरती वाटते। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।